त्यामुळे स्वाभाविकच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सध्या गर्दी पाहायला मिळते। उत्तर महाराष्ट्रातलं काय चित्र आहे आपण मुकुलकडनं जाणून घेऊयात। मुकुल, तुझ्या पाठीमागे देखील आम्हाला गर्दी पाहायला मिळते। उत्तर महाराष्ट्रातच सर्वच ठिकाणी साधारण असंच चित्र आहे, काय नेमकं चित्र तुला पाहायला मिळते, काय माहिती आहे तुझ्यापर्यंत? दीपक, उत्तर महाराष्ट्रातले बहुतांश मतदान केंद्र असे आहेत ज्या ठिकाणी याच पद्धतीची गर्दी बघायला मिळते। आपण आता नांदगाव मनमाड विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आहोत। मनमाड शहरामधलं हे एक मतदान केंद्र आहे आणि बघतोय की अर्धा तास आता मतदान प्रक्रिया संपण्यासाठी बाकी आहे, परंतु तत्पूर्वी इथे भली मोठी रांग लागलेली आहे। मनमाड शहरातले 4 ते 5 केंद्रावर अशा स्वरूपाच्या रांगा लागतात आणि विशेष म्हणजे अजूनही लोक मतदानासाठी येतच आहेत। लांबच लांब रांगा बघायला मिळतात। महिला आहेत, काही नव मतदार देखील आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत आहे। त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद हा सायंकाळच्या नंतर जो एक ट्रेंड अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, शेवटी मोठ्या संख्येने मतदार हे मतदानासाठी बाहेर पडतात, तसाच ट्रेंड इथेही बघायला मिळतोय। नाशिक शहरामध्ये देखील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातल्या काही केंद्रावर अशा स्वरूपाची गर्दी आताही आहे। जळगाव असेल, अहमदनगर असेल किंवा धुळे जिल्हा असेल, तिथे देखील अशा स्वरूपाचा ट्रेंड बघायला मिळतोय। आतापर्यंत 3 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आपण बघितलेली होती त्याच्यामध्ये साधारणतः 46-47% संपूर्ण जिल्ह्याचं मतदान होतं। त्याच्यामध्ये 5 वाजेपर्यंत तोच मतदानाचा आकडा हा 55% पोहोचलेला आहे। 6 नंतर देखील अनेक मतदान केंद्रावर अशाच रांगा बघायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच मतदानाची आकडेवारी ही 60 ते 65% दरम्यान जाऊ शकते, असा एकंदरीत अंदाज व्यक्त होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।